यावेळेला आपण वाहतुकीबद्दल बोलतो किंवा कनेक्टिव्हिटीबद्दल बोलतो आणि खास करून सिडकोबद्दल. तर त्यावेळेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मुद्दा हा येतोच. म्हणजे अनेक वर्षांपासून काम सुरू आहे, मात्र सर्वांना प्रतीक्षा आहे की हे विमानतळ कधीपर्यंत पूर्ण होणार, आतापर्यंत किती काम झालंय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट आता तुम्हाला माहित आहे की जुना एअरपोर्ट आपल्याला खूप कंजेस्ट झालेला आहे. गेल्या काही वर्षापासून या नवीन आंतरराष्ट्रीय एअरपोर्टचं काम सुरू आहेत. मी जेव्हा काही महिने अगोदर तिथे रुजू झालो तिथे भरपूर प्रॉब्लेम्स होती, कोऑर्डिनेशनचे इश्यू होते, बरेचसे काम राहिले होते. आता जो काही समस्या होती ते समस्या संपूर्णपणे दूर करण्यात आलेली आहे आणि याचं काम युद्ध पातळीला सुरू आहे. या ठिकाणी टोटल याची जो कॅपॅसिटी आहे या एअरपोर्टची त्यामध्ये 2 रनवे आहे आणि 2 रनवे मिळून टोटल कॅपॅसिटी जो आहे 90 मिलियन पॅसेंजर पर एनम. आज जो एक्झिस्टिंग एअरपोर्ट आहे त्याची कॅपॅसिटी 45 to 50 MPP आहे, म्हणजे त्यापेक्षा दुप्पट कॅपॅसिटीचा हा या ठिकाणी एअरपोर्ट आहे. त्यामध्ये 4 टर्मिनल्स आहे आणि 4 टर्मिनल्स हे एकमेकांनी जोडले जाणारच आहे. आपण टप्प्याटप्प्यामध्ये आपण सुरू करतो. सध्या फेज 1 और 2 मध्ये आपण ज्यामध्ये पहिला टर्मिनल आहे त्याची कॅपॅसिटी 20 मिलियन पॅसेंजर पर एनमचे आहे. ते आपण काम सध्या सुरू आहे आणि एक रनवेचं काम ज्याची लांबी 3700 मीटर आहे ते संपूर्ण रूपाने कंप्लीट झालेलं आहे. आज टॉप लेयर सहित त्यामध्ये मार्किंग सोबत इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम सोबत पूर्ण झालेला आहे. म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की त्या ठिकाणी डिफेन्सच्या सुखोई प्लेन किंवा C-130 प्लेन लँड करायचे तर आपण लँड करू शकतो. आणि मला वाटतं की निश्चितच या महिन्यामध्ये आमच्या शासनाचे प्रयत्न सुद्धा चालू आहे की या महिन्यामध्ये डिफेन्सच्या प्लेन लँड होईल आणि त्याच्यासोबत जो कॉमर्शियल ऑपरेशन आहे ते कॉमर्शियल ऑपरेशन मार्च 2025 मध्ये पहिल्या टप्प्याचे सुरू होईल. त्यांची कॅपॅसिटी 20 मिलियन पॅसेंजर पर एनम आहे. याच्यासाठी जसं मी सांगितलं रनवेचं काम कंप्लीट झालं, टर्मिनल बिल्डिंगचं काम जवळजवळ 70 ते 72% कंप्लीट झालेलं आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोल बिल्डिंग आणि इतर बिल्डिंगचे कामही सुद्धा प्रगतीपथावरच आहेत. जसं मी सांगितलं आपल्याला की या ठिकाणी 4 टर्मिनल बिल्डिंग आहे. सर्वात महत्त्वाची बाब, कोणीही पॅसेंजर कुठलेही टर्मिनल बिल्डिंगला जाऊन चेक इन करू शकतो. त्याच्यानंतर त्याला असं नाही की जर ते फ्लाईट टर्मिनल 2 ने जाणार तर टर्मिनल 1ला चेक इन करता येणार नाही. यामध्ये तशी सुविधा आहे की टर्मिनल 1, 2, 3, 4 कुठेही चेक इन करणार पुढच्या काळात भविष्यात. म्हणजे अजून जसं टर्मिनल 1 चालू आहे त्याच्यानंतर टर्मिनल 2, 3, 4 होईल. जेव्हा हे सर्व टर्मिनल झाले तो 1 टर्मिनल पासून दुसरे टर्मिनल पर्यंत स्वतः APM ज्याला म्हणतो ते ऑटोमेटेड पीपल मूव्हर त्यांच्या माध्यमातून सुद्धा जाऊ शकणार. असा सारखा यामध्ये अत्याधुनिक पद्धतीच्या चांगली डबल कॅपॅसिटी ऑफ द प्रेझेंट एअरपोर्ट जो आहे त्या पद्धतीने आपण या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यासोबत आपल्या मनात सुद्धा असा क्वेश्चन असू शकतो की याची कनेक्टिव्हिटी कशी असणार. एअरपोर्टसाठी आपण जसं आपण अटल सेतू झाला, अटल सेतूमुळे आपल्याला नवी मुंबई आणि मुंबई जोडलेला गेलेला आहे. त्याच्यासोबत या एअरपोर्टसाठी आपण नवीन मेट्रोचं सुद्धा काम लवकरच हाती घेणारच आहोत, ज्यामध्ये जुने एअरपोर्ट पासून नवीन एअरपोर्ट पर्यंत मेट्रो करीब 29 किलोमीटरची येणार आहे. त्यामध्ये 6 किलोमीटरची अंडरग्राऊंड लाईन असणारच आहे. आणि हे जो मेट्रोची लाईन असणार ते आता अस्तित्वात असलेली इतर मेट्रोची लाईन जसं त्यामध्ये लाईन 3 असते जो आपण कुलाबापासून सीपजपर्यंत जाते, किंवा लाईन 7 असते जो की दहिसरपासून अंधेरीपर्यंत येते, त्याला एक्सटेन्शन करून एअरपोर्टला जोडणार. त्यामध्ये लाईन 2A आहे, लाईन 2B आहे, लाईन 4 आहे. इव्हन आपल्याला MMR रिजनमध्ये कल्याणपासून येणारी लाईन 12 आहे जो तळोजापर्यंत येते आणि तळोजापासून 1A पर्यंत हे सर्व या एअरपोर्टची जोडणार असल्यामुळे कनेक्टिव्हिटीचाही मोठा प्रश्न या ठिकाणी दूर होऊन लोकांच्या या एअरपोर्टमुळे नक्की खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. नक्कीच. माझा ढाकणे सर तुम्हाला माझा पुढचा प्रश्न आहे की पाहायला गेलं तर प्रदूषणाचं मूळ कारण सध्या ठरतंय ते म्हणजे प्लास्टिक. म्हणजे सिंगल यूज प्लास्टिक बॅन करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं, मात्र आजही प्लास्टिक आम्हाला म्हणजे पाहायला मिळतंय. त्यावर कशा प्रकारे आपलं मंडळ किंवा आपला विभाग कशा प्रकारे त्यावर नियंत्रण आणणार आहे. प्लास्टिकवर बंदी महाराष्ट्र शासनाने पहिल्यांदा घातली आणि देशात ते नंतर आलं. सुरुवातीच्या कालावधीमध्ये इफेक्टिव्ह त्याचे परिणाम पण आपल्याला दिसून आले, मात्र लोकांकडूनही तसा प्रतिसाद असणं अपेक्षित आहे. केवळ सरकारच्या यंत्रणेने दंड दाखवून हे सगळं होणार नाही. हा सोशल इश्यू आहे आणि हा वर्ल्ड वाईड इश्यू आहे. आणि प्लास्टिक वापरणं हे काही वाईट नाही. आज प्लास्टिकने क्रांती केलेली आहे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत कमीत कमी दिवसातून 10 वेळा 15 वेळा तरी प्लास्टिकचा संबंध येतो. बरोबर. त्यामुळं
त्याच्याशिवाय जीवन नाहीये. मात्र त्याचं योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे. आणि सिंगल यूज प्लास्टिकचं काय होतं, वापरलं आणि फेकून दिलं आणि ते खराब करतं आणि ते त्याचं विघटन होऊ शकत नाही नैसर्गिक. अदरवाईज ते जर जमा करून परत त्याचा रिसायकल केलं तर होतंय. आजही अनेक ठिकाणी रिसायकलिंगचे प्लांट आहेत. महाराष्ट्रात देशातले सगळ्यात जास्त ऑलमोस्ट 256 रिसायकलिंगचे प्लांट आत्ता महाराष्ट्रात आहेत. मात्र आज सहजपणे ते उपलब्ध होते, अतिशय स्वस्त आहे, वापरण्याची सुविधा आहे. बरोबर. आणि जोपर्यंत लोकांची मानसिकता बदलत नाही, मी वापरणार नाही, तोपर्यंत याच्यावर केवळ सरकारच्या म्हणजे बळजबरीने असे प्रयोग यशस्वी होणार नाहीत. लोकांमधून याला सहभाग खूप महत्वाचा आहे. बरोबर. लोकांनी ते मनावर घेणं जास्त लोकांनी मनावर घेणं गरजेचं आहे. म्हणजे विकासाच्या दृष्टिकोनातून सरकार तर पावलं उचलतेच आहे, मात्र त्यासोबतच सर्वसामान्यांचा प्रतिसाद सुद्धा तितकाच मिळणं आवश्यक आहे. तुम्ही दोघं सुद्धा या ठिकाणी आलात, तुमचा अमूल्य वेळ दिला त्याच्याबद्दल आपल्या दोघांचे सुद्धा आभार. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू.